नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल। तसेच सर्व वाहनांचे PUC इन्शुरन्स काढून मिळेल। आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स, हुतात्मा स्मारक समोर, खानापूर। प्रोप्रायटर आमिर अब्दुल पीरजादे। मोबाईल क्रमांक 9975 79 79 76। सर्वांनी शांत बसायचं आहे। सर्व मुलांनी जागेवर न उभे राहायचं आहे। शांततेचं सर्वांनी सहकार्य करायचं आहे। सर्वांनी आयत्या जागेवरती उभे राहायचं आहे। सर्वांनी शांत राहायचं आहे। या खानापूर नगरपंचायत खानापूर च्या प्रांगणामध्ये अतिशय उत्साह वातावरणामध्ये खानापूरच्या नगराध्यक्षा सौ सुमन लालासाहेब पाटील या ध्वजाचं पूजन करत आहेत। सर्वांनी सर्व शाळांनी शांतीचं सहकार्य करायचं आहे। प्रेट सावधान, प्रेट विश्राम। सर्वांकडे अजून एक साथ राष्ट्रध्वज को सलाम देंगे। सलामी दो। एक साथ राष्ट्रगीत शुरू कर। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग। तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे। गाये तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। एक साथ ध्वज गीत शुरू करेंगे। शुरू कर। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। सदा शक्ति सरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला। वीरों को हर्षाने वाला, मातृभूमि का तन मन सारा। झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा। झंडा ऊंचा रहे हमारा, शान नहीं सकी जाने पाए। चाहे जान भले ही जाए, विश्व विजय करके दिखलाए। तब होवे प्रणव पूर्ण हमारा, झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। रहे हमारा, रहे हमारा। हे लोक भारतात एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांचा सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करू
आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून सहस्रात अर्पण करीत आहोत. जय हिंद. भारतीय प्रजासत्ताक दिनाचा भारत माता की भारत माता की भारत माता की वंदे वंदे वंदे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचं.
प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस दिवादनाधीश्वर राजाधिराज योगीराज नित्यवंत कीर्तिवंत भोसले पुत्र श्री 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 शिवशंभो शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय 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 19 मारवाड़ बटाले ये करोड़ की जय भारत माता की जय जय Agora vai amor. Brian, tadi gum tadi sensation. खानापूर शहरातील सर्व माध्यमिक शाळा प्राथमिक शाळा तसेच खानापूर परिसरातील सर्व माध्यमिक शाळा या ठिकाणी स्पर्धेसाठी आलेल्या होत्या। या अतिशय सुंदर काल स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाल्या आणि या स्पर्धेचं बक्षीस वितरण करण्यासाठी मी घाटमातेचे नेते सन्माननीय सुहास राणा शिंदे यांना मी विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं आहे। तसेच खानापूर नवभारत सोसायटीचे चेअरमन सन्माननीय बलराजी माने यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय आणि ज्या ज्या मुलांची ज्या ज्या गटांचे नाव घेतले जाईल त्या विद्यार्थ्यांनी आणि त्या शाळेतील शिक्षकांनी लगेचच या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। तसेच शोभादेवी पवार, वेणुताई चव्हाण माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय पवार सर आपणा सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा स्टेजवरती यायचं आहे। तसेच संपतराव माने महाविद्यालय खानापूर चे प्राचार्य उपस्थित असतील तर त्यांना सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा स्टेजवरती यायचं आहे। प्रथमतः या स्पर्धेमध्ये आणि खानापूर शहरामध्ये या 2025 या वर्षामध्ये प्रथमच अशा या स्पर्धा आयोजित केल्या होत्या की आपण दरवर्षी सालाबादप्रमाणे प्रमाणपत्र शिल्ड देऊन त्या विद्यार्थ्यांचा त्या गटाचा सन्मान करत होतो। मात्र मुख्याधिकारी
यादव मॅडम असतील, सर्व नगरपंचायतचं प्रशासन, सर्व विद्यमान नगरसेवक यांनी अतिशय सुंदर यावर्षी या स्पर्धेचं आयोजन केलं आणि या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना बक्षीस सुद्धा देण्यात आलेले आहेत. प्रथमतः मी लहान गटामध्ये 3 वर्ष ते 9 वर्ष या गटामध्ये ज्या शाळेचा मी नाव घेईन त्या विद्यार्थ्यांनी लगेचच समोर यायचं आहे. शोभादेवी पवार, इंग्लिश मीडियम स्कूल खानापूर, तोबा तृतीय क्रमांक. याचं बक्षीस वितरण उपनगराध्यक्षा सुवर्णा कांबळे मॅडम, आपणास विनंती करतो की आपण त्याचं बक्षीस वितरण करावं. त्यानंतर द्वितीय क्रमांक शोभादेवी पवार, इंग्लिश मीडियम स्कूल खानापूर, आज की रात. याचं बक्षीस वितरण गटनेत्या हिंगमेर मॅडम, आपणास विनंती करतो की आपण बक्षीस वितरण करायचं आहे. आणि प्रथम क्रमांक लहान गट 3 वर्ष ते 9 वर्ष याच्यामध्ये जिल्हा परिषद शाळा मंडले वस्ती खंडोबा घेत. याचं बक्षीस वितरण नगराध्यक्षा सुमन काकी पाटील, आपणास विनंती करतो की प्रथम क्रमांक लहान गटामध्ये त्याबरोबर या ठिकाणी सन्मान चिन्ह तसेच रोख पारितोषिक सुद्धा या ठिकाणी वितरण होत आहे. प्रथम क्रमांक याचं वितरण सुमन काकी पाटील नगराध्यक्षा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे. आणि याच गटामध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक माजी बांधकाम सभापती श्री उमेश देंडे यांनी या ठिकाणी बक्षीस दिलेलं आहे. लहान गटामध्ये 9 वर्ष ते 14 वर्ष या वयोगटामध्ये तृतीय क्रमांक मला लागली कुणाची उचके शोभादेवी पवार, इंग्लिश मीडियम स्कूल खानापूर. याचं बक्षीस वितरण बांधकाम सभापती श्री सोनेबापू म्हटले, आपणास विनंती करतो आपण या ठिकाणी बक्षीस वितरण करायचं आहे. द्वितीय क्रमांक शोभादेवी पवार, इंग्लिश मीडियम स्कूल खानापूर. याचं बक्षीस वितरण पाणी पुरवठा सभापती चंदना पांडुरंग भगत, आपणास मी विनंती करतो की आपण बापू असा वाजवा की या गाण्याचा 9 वर्ष ते 14 वर्ष वयोगटामध्ये द्वितीय क्रमांक आलेला आहे. त्याचं बक्षीस वितरण चंदना पांडुरंग भगत, पाणी पुरवठा सभापती यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पारितोषिक वितरण होते. आणि प्रथम क्रमांक 9 वर्ष ते 14 वर्ष वयोगटामध्ये दार उघड आई दार उघड, दार उघड अगस्ती विद्यालय ऐनवाडी, सोनाई वसतिगृह खानापूर. याचं बक्षीस वितरण जयश्री मंडळ, स्वच्छता सभापती यानंतर 9 वर्ष ते 14 वर्ष वयोगटामध्ये
प्रथम क्रमांक आलेले दार उघड आई दार उघड अगस्ती विद्यालय ऐनवाडी प्रथम क्रमांक. तसेच 14 वर्ष वयोगट ते 21 वर्ष वयोगटामध्ये अंबाबाई गोंधळ हे बाळूमामा थीम अगस्ती विद्यालय ऐनवाडी तृतीय क्रमांक. याचं बक्षीस वितरण करण्यासाठी मी डॉक्टर उदयसिंह हजारे यांना मी विनंती करतो, आपण या ठिकाणी त्यांचं बक्षीस वितरण करायचं आहे. खानापूर नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक सन्माननीय डॉक्टर उदयसिंह हजारे यांच्या शुभ हस्ते दार उघड आई दार उघड या गाण्यासाठी प्रथम क्रमांक व 14 वर्ष वयोगट ते 21 वर्ष वयोगटामध्ये बाळूमामा थीम अगस्ती विद्यालय ऐनवाडी यांचे बक्षीस वितरण करण्यासाठी गटनेते मारुती भगत आपणास विनंती करतो की आपण बाळूमामा थीम तृतीय क्रमांक अगस्ती विद्यालय ऐनवाडी आणि याच गटामध्ये प्रथम क्रमांक नदीच्या पल्याड सोनाई गुरुकुल स्कूल खानापूर याचं बक्षीस वितरण खानापूर नगरपंचायतच्या मुख्याधिकारी सोनाली यादव मॅडम आपणास विनंती करतो, आपण सर्वांनी काय आवाज व्हायचा आहे त्या अभिनंदन करायचं आहे. नदीच्या पल्याड हे अतिशय सुंदर गीत या ठिकाणी सादर केलेलं होतं सोनाई गुरुकुल स्कूल खानापूर. आणि यानंतर खुलागट आणि या खुलागटास याच्यामध्ये द्वितीय क्रमांक कडक लक्ष्मी आली कडक लक्ष्मी आली हे गीत सादर केलं होतं या खानापूर नगरपंचायतचे बांधकाम सभापती सन्माननीय सोनेबापू मंडले, नगरपंचायतचे कर्मचारी अवधूत गुरव, तसेच जकाप्पा खिलारी, आशिष पिसाळ, नार्वेकर साहेब, या सर्वांना विनंती आपण स्टेजवरती यायचं आहे. याचं बक्षीस वितरण घाट मातेचे नेते सन्माननीय सुहास नाना शिंदे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी बक्षीस वितरण होतोय. द्वितीय क्रमांक कडक लक्ष्मी आली कडक लक्ष्मी आली. सर्वांनी काय आवाज आहेत. आणि खुल्या गटामध्ये नटले तुमच्यासाठी नटले मी तुमच्यासाठी संपतराव माने महाविद्यालय खानापूरच्या विद्यार्थिनी यांचा खुल्या गटामध्ये प्रथम क्रमांक. आणि याचं बक्षीस वितरण लता माळे मॅडम तसेच पिरजाद मॅडम या दोघींना मी विनंती करतो, आपण या ठिकाणी बक्षीस वितरण करायचं आहे.
या खुल्या गटासाठी 2 स्पर्धक या ठिकाणी नाव नोंदवलेलं होतं आणि दोन्ही गटांचं प्रथम आणि द्वितीय असे 2 क्रमांक आलेले होते. आणि यानंतर खानापूर नगरपंचायत खानापूरच्या वतीनं दरवर्षी खानापूर शहरातील ज्या शाळा आहेत या शाळेमध्ये जिल्हास्तरीय राज्यस्तरीय ज्या स्पर्धकांनी ज्या मुलांनी क्रमांक मिळवलेला आहे त्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सन्मान होतो. प्रथमतः राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये भालाफेक स्पर्धेत सहभाग घेतलेले महात्मा गांधी विद्यालय खानापूरचा विद्यार्थी अवधूत सयाजी शिंदे याचं बक्षीस वितरण सन्माननीय यशवंतजी तोडकर माजी सरपंच व विद्यमान नगरसेवक तसेच धनश्री जयवंतराव पाटील जिल्हास्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. धनश्री जयवंतराव पाटील याचं वितरण करण्यासाठी मानकाबाई ठोंबरे आपणास विनंती करतो. आपण याचं बक्षीस वितरण करायचं आहे. यानंतर लगेचच ज्या विद्यार्थ्यांचं नाव घेतलं जाईल त्या विद्यार्थ्यांनी लगेच पुढे यायचं आहे. जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शुभम गौरव सुडके या विद्यार्थ्यांना पुढे यायचं आहे. लगेचच याचं बक्षीस वितरण खानापूर नगरपंचायतचे नगरसेवक रोहित त्रिंबके व सुभाष ठोंबरे आपणास विनंती करतो. आपण या ठिकाणी दोघांनी बक्षीस वितरण करायचं आहे. ते दोघं स्वतः पैलवान आहेत आणि या ठिकाणी पैलवानाचा सन्मान करतायत. शुभम गोरख सुडके जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. त्यानंतर जिल्हास्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे यशराज किरण शिंदे याचे बक्षीस वितरण विद्यमान नगरसेवक आनंदरावजी जंगम तसेच पत्रकार गुड्डे या 2 नगरसेवकांना मी विनंती करतो. आपण या ठिकाणी बक्षीस वितरण करायचं आहे. यशराज किरण शिंदे जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक आलेला आहे. आणि यानंतर विघ्नेश राजकुमार भोसले याचे बक्षीस वितरण खानापूर नवभारत विकास सोसायटीचे विद्यमान चेअरमन सन्माननीय कबराजी माने व आरिफ तुळजादे आपणास विनंती करतो की आपण बक्षीस वितरण करायचं आहे. विघ्नेश राजकुमार भोसले जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक. आणि यानंतर मुग्धा गणेश तोडकर याचं बक्षीस वितरण महात्मा गांधी विद्यालय खानापूर याचं बक्षीस वितरण जिल्हा परिषद शाळा खानापूरच्या मुख्याध्यापिका सौ सदामत मॅडम यांच्या शुभस्ते मुग्धा गणेश तोडकर ऑलिम्पियड स्वर्गधारक रँक 17. यानंतर जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक विद्यार्थी आलेला आहे आर्यन शिवाजी चव्हाण सोनाई निवासी गुरुकुल स्पर्धा गुरुकुल 400 मीटर धावण्यामध्ये
बक्षीस वितरण महात्मा गांधी विद्यालय खानापूरचे प्राचार्य सन्मान्य गारे सर तसेच वेणुताई चव्हाण माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य पवार सर या दोघांच्या शुभास्ते या ठिकाणी यानंतर 5 किलोमीटर चालणे या स्पर्धेमध्ये जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक मिळवलेला आहे सुदन रमाकांत सुरवशे याचं बक्षीस वितरण खानापूर नगरपंचायतचे प्रशासकीय अधिकारी नार्वेकर साहेब यांच्या शुभास्ते या ठिकाणी बक्षीस वितरण होत आहे सुदन रमाकांत सुरवशे. आणि खानापूर नगरपंचायत खानापूर या नगरपंचायतच्या सर्व सांगली जिल्ह्यातील ज्या सर्व नगरपालिका नगरपंचायत यांच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या बळवंत कॉलेज विटा या ठिकाणी. आणि या स्पर्धेमध्ये श्री अजित चंद्रकांत जाधव जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये 3000 मीटर चालणे या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकवलेला आहे. त्यांचं सुद्धा सर्व खानापूर वासियांच्या वतीनं अभिनंदन होतंय सत्कार होतोय. त्यांचा सत्कार करण्यासाठी सन्माननीय सुहास नाना शिंदे यांना मी विनंती करतो की आपण अजित चंद्रकांत जाधव यांचा सन्मान करावा. तसेच 400 मीटर रिले या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळवलेला आहे अजित जाधव, जकाप्पा खिलारे, वैभव गेजगे, विजय बसमे या सर्वांचं अभिनंदन आणि त्यांचा सत्कार सन्माननीय डॉक्टर उदयसिंह हजारे यांना मी विनंती करतो की आपण या सर्व कर्मचाऱ्यांचा सन्मान करावा. आणि यानंतर पायल दीपक टिंगरे यांना मी विनंती करतो की यांनी पुढे यायचं आहे. त्यानंतर प्रियांका आरासू भगत, कुरेशी मित्र तसेच स्वामी सर, कपडेकर मॅडम आपणास विनंती आहे आपण पुढे यायचं आहे. पायल दीपक टिंगरे या विद्यार्थ्यांनी स्टेनो परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे. तिचे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान होतोय. त्यांचा सन्मान करण्यासाठी सोनेवकू म्हटले आपणास विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. पायल दीपक टिंगरे त्यानंतर प्रियांका लालासू भगत राष्ट्रीय खेळाडू व नॅशनल कोच या विद्यार्थ्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय. प्रियांका लालासू भगत या विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित असतील त्यांना विनंती आपण पुढे यायचं आहे. त्यांचा सन्मान दादासाहेब भगत आपणास मी विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. प्रियांका लालासू भगत आपल्या खानापूर शहरातील राष्ट्रीय खेळाडू दादासाहेब भगत
कजा कुरेशी मितन, मिशन ऑलिम्पिक अवॉर्ड या विद्यार्थ्यांना विनंती आहे आपण पुढे आहे. या विद्यार्थ्यांचा सन्मान खानापूर नगरपंचायतच्या नवनियुक्त इंजिनियर मॅडमना विनंती करतो की आपण या विद्यार्थिनीचा सन्मान करायचा आहे. कजा कुरेशी मितन. यानंतर स्वामी सर, वेणुताई चव्हाण माध्यमिक विद्यालय खानापूरचे माध्यमिक शिक्षक सन्माननीय स्वामी सर यांचा सन्मान दीप्ती बोराळके मॅडम, नवनियुक्त इंजिनियर. यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानापूर च्या उपशिक्षिका कपडेकर मॅडम यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय. जिल्हा परिषद शाळा खानापूरमध्ये शिक्षण घेऊन आणि त्याच शाळेमध्ये अध्यापन करण्यासाठी त्यांची नियुक्ती झाली, त्याबद्दल खानापूर नगरपंचायतच्या वतीनं त्यांचा सन्मान होतोय. त्यांचा सन्मान करण्यासाठी नगराध्यक्षा सुमन काकी पाटील, त्याचबरोबर मुख्याधिकारी सो यादव मॅडम यांना मी विनंती करतो की जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण घेतलेले विद्यार्थी त्या शाळेमध्ये त्यांची नेमणूक होत आहे. सर्व शाळेतील विद्यार्थी तसेच शिक्षक यांना मी खानापूर नगरपंचायतच्या वतीनं विनंती करतो, आपण खानापूर शहरामधून 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रभात फेरी काढत असतो आणि या प्रभात फेरीसाठी सर्व शाळेतील विद्यार्थी तसेच शिक्षक आपणास नम्रतेची विनंती आहे, आपण या स्पर्धेमध्ये या प्रभात फेरीमध्ये सर्वांनी सहभागी व्हायचा आहे. प्रथमतः शोभनी पवार इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी लहान पदार्थ सर्व विद्यार्थ्यांनी सर्वांनी खाली बसायचं आहे. महात्मा गांधी खानापूर विद्यार्थ्यांनी खाली बसायचं आहे. सर्वांनी शिस्तीचे पालन करायचं आहे. ज्या शाळेचे नाव घेतलं आहे त्या विद्यार्थ्यांनी